हे सध्या राज्यात भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतंय आणि असा दुष्काळ असताना परिस्थिती असतानाही खेड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुलीचं लग्न शाही थाटात केलंय। विशेष म्हणजे विलास कातोरे हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती माहीतच असेल। तरीही त्यांनी मुलीच्या लग्नामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली आहे। एवढंच नाही तर येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा देखील वापर झालाय। माध्यम याचं वृत्तांकन करताय हे लक्षात येताच कातोरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून 50,000चा चेक दिला। चाकणच्या चिंबळी परिसरात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यात कातोरे यांनी शाही सोफा सेट, जेवणावळी, पाण्याचा बेसुमार वापर केला। हे कमी की काय म्हणून त्या लग्नात उंट, घोडे, डीजे आणि बँजो देखील वापरण्यात आले होते। तर जावयाला फॉर्च्युनर कार आणि स्कूटी भेट दिली आहे। लातूरला रेल्वेने पाणी पुरवलं जात असताना आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असताना बाजार समितीच्या अध्यक्षाने अशा प्रकारे उधळपट्टी करणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय। सर्व मित्र परिवारांनी मला सहकार्य याच्यात केलेले आहे, त्याच्यामुळे मी काही लय मोठा उद्योगपती असं काही नाहीये। काय मी शेतकरी कुटुंबातलाच, आम्ही गरीब कुटुंबातलाच आम्ही या ठिकाणी मी वाढलेलो आहे आणि आजही आमच्या इथं आम्ही शेती करून काम करतोय। काय आमचं कुटुंब पूर्ण शेती, आमचं ऊस असेल, कांदा असेल, असे आम्ही आमचं उत्पन्न काढून आमचे उपजीविका भागवित आहोत आणि याच्यातून बाबा माझी आवक करण्यासाठी त्या खर्च नाही, काही नाही, फक्त हे आणि त्याला भाडं नाही, कुठं काहीच नाही। आणि विषय एक आहे की हे जे डेकोरेशन असतं हे फक्त नॉर्मल असं काय भरपूर कम नाही येतच ते काय आम्ही सगळ्या सहकार्यातून। राज्यामध्ये एकीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असताना खेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी आपल्या मुलीचा विवाह शाही पद्धतीने करताना दिसत आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी हा विवाह होत आहे। या विवाहासाठी जो स्टेज करण्यात आलेला आहे, जो मंडप उभारण्यात आहे, त्यासाठी कोटी रुपये या ठिकाणी खर्च होताना दिसत आहे। या ठिकाणी जो विद्युत रोषणाई असेल किंवा या ठिकाणी पाणी असेल, कारंजा असेल, यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च होताना या ठिकाणी दिसत आहे। हा जो विवाह होत आहे पुणे नाशिक महामार्गालगत होत आहे, त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांनी मात्र या ठिकाणी वाहने ही पुणे नाशिक महामार्गालगत लावताना दिसत आहे, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे एकीकडे रेल्वेने लातूर या ठिकाणी पाणी नेलं जातं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा एका सभापतीने हा खर्च करणं कितपत योग्य आहे हेच आता पाहणं गरजेचं आहे। सुनील तिकडे, जय महाराष्ट्र, चाकण, पुणे। सुनील ठिगळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। सुनील, काय अधिक माहिती द्याल? एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ आहे, शेतकऱ्यावर भीषण परिस्थिती ओढवलेली आहे, अशात या समितीच्या अध्यक्षाने उधळपट्टी केलेली आहे, अशा प्रकारे काय अधिक माहिती आहे? नक्की ज्योती, ही उधळपट्टी करणं म्हणजे एक सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक भान ठेवायला विसरून जातात। याचंच हे एक उदाहरण म्हणावं लागेल, कारण पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत विलास कातोरे यांनी आपल्या मुलीच्या जे लग्न आहे त्याची म्हणजे पैशाची उधळपट्टी केल्याचं समोर येत आहे। कातोरेने त्यांच्या जावयाला दिलेली म्हणजे आलिशान गाडी असेल, फॉर्च्युनर असेल किंवा मुलीच्या अंगावरती घातलेले शेकडो तोळे सोने असेल आणि जो सेट आहे तो उभारलेला आहे तो हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये म्हणजे एखादा लाजवाल असं जो आहे तो सेट उभारलेला आहे। एकीकडे राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना मात्र एवढा खर्च जर एखादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती जर करत असेल तर ही गोष्ट खेदजनक आहे। ज्योती, त्यांनी 50,000चा चेक देखील दुष्काळग्रस्तांसाठी दिलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? नक्की ज्योती, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, हा जो शाही विवाह सोहळा चाललाय त्यानंतर त्यांना समजलं की मीडियावाले या ठिकाणी आलेले आहेत, त्यानंतर त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी 51,000 रुपयाचा चेक देण्यात आलेला आहे। परंतु या सर्वात ते असं म्हणतात की हे सर्व सहकार्यानं केलेलं आहे, यात मी काही खर्च वगैरे केलेला नाहीये, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच हा एवढा मोठा खर्च जे कातोरे बोलतात ते बोलताना सांगतात की हा माझ्या मित्रमंडळीने खर्च केला, पण मित्रमंडळी एवढा खर्च करू शकतोय समोर तरी सध्या तरी वाटत नाहीये। हा जो खर्च एक स्वतः कातोरेने बोलताना सांगितलंय की मला 2 मुली आहेत, 2 मुलीमध्ये माझी शेवटची मुलगी आहे आणि या शेवटच्या मुलीचा विवाह मी हा मोठा करणार आहे, यानंतर मला कुठल्या प्रकारचा विवाह करायचा नाही म्हणून मी एवढा खर्च केलेला आहे। ज्योती, नक्कीच धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे आणि असं असताना खेड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मुलीचं लग्न हे शाही थाटात केलंय। विशेष म्हणजे विलास कातोरे हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची स्थितीच माहीत असेल, तरीही त्यांनी अशा प्रकारे खर्च केलाय।